नमस्कार मित्रांनो, प्रश्न आहे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे, तर बी चे आजचे वय किती? पर्याय आहे 24 वर्ष, पर्याय बी आहे 40 वर्ष, पर्याय सी आहे 14 वर्ष आणि पर्याय डी आहे 30 वर्ष. प्रश्न बघा, वय वारीवर आधारित आपल्याला वय काढावायचे आहे आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये वय काढण्यावर प्रश्न असतो. तर हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, आपल्याला का म्हटलं आहे ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले आहे? 2:3. ए संबंधित आकडा 2 आहे आणि बी संबंधित आकडा 3 आहे. तर 2:3 यांचे गुणोत्तर आहे आणि यांच्या वयांची बेरीज किती दिली आहे? 40 वर्ष. वयांची बेरीज 40 वर्ष आहे. तर आजचे वय काढायचे आहे. स्पर्धा परीक्षा दृष्टीने हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे. तरी व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या प्रश्नामध्ये बघा, आपल्याला ए संबंधित आकडा कोणता दिला आहे? तर ए संबंधित आकडा दिलेला आहे 2 आणि बी संबंधित आकडा आहे 3. समजा ए चे वय 1 असे जर आपण घेऊन सोडले तर आपल्याला प्रश्न सोडवायला पुष्कळ वेळ लागतो. तर अगदी कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीने ट्रिक वापरून कशा प्रकारे सोडवायचे ते बघू. तर ए संबंधित आकडा 2 आहे आणि बी संबंधित आकडा 3 आहे आणि इथे बघा यांच्या वयांची बेरीज म्हटलं आहे. तर बेरीज हा शब्द लक्षात ठेवायचा. बेरीज वजाबाकी गुणाकार असं विचारते, त्यामुळे आपल्याला बघा हे लक्षात ठेवायचे आहे. तर ए संबंधित आकडा 2 आहे आणि बी संबंधित आकडा 3 आहे आणि आपल्याला काढायचे काय? तर बी चे वय काढायचे आहे. काढायचे काय आहे? तर बी चे वय, बी चे आजचे वय काढायचे आहे. तर बी चे वय बरोबर बघा, आपल्याला बी चे वय काढायचे आहे आणि बी संबंधित आकडा किती आहे? 3. म्हणून आपण बघा इथं 3 घेतलं, अंशामध्ये 3 घेतलं आणि छेदामध्ये बघा 2:3. गुणोत्तर का दिला आहे? 2:3 आणि यांची बेरीज म्हटलं आहे म्हणून गुणोत्तरांची बेरीज करा 2 + 3. आणि इथं बघा यांच्या वयांची बेरीज किती वर्ष म्हटलं आहे? 40 वर्षे. मग गुणीला 40 करायचं. इकडे बघा बी चे वय काढायचे आपल्याला. मग बी चे संबंधित आकडा आपण घेतला. समजा आपल्याला ए चे वय काढायचे असेल तर ए संबंधित आकडा आपण इथे घेतलं असतं. त्यानंतर गुणोत्तर 2:3 आहे आणि यांची वयांची बेरीज म्हटलं आहे म्हणून 2 + 3. समजा वयांची वजाबाकी असती किंवा फरक म्हटला असता तर आपण वजाबाकी केलं असतं आणि यांची बेरीज किती आहे? 40 वर्ष. गुणीला 40. बघा आपल्याला इथे गुणाकारच घ्यायचा आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार काय विचारलं तरी आपल्याला गुणला इकडे जो वर्ष दिला तो वर्ष घ्यायचा. आता आपण यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर बघा अंशात 3, 2 + 3 किती होतात? 5 गुणीला 40. 5 × 1 5 आणि 5 × 8 40. मग राहिले किती? तर 3 गुणीला 8. 5 ने भाग जातो 40 मध्ये. 5 × 8 40. त्यांचं कॅल्क्युलेशन केलं बघा. 8 × 1 8, 8 × 2 16 आणि 8 × 3 24. 8 × 3 24 म्हणून बी चे आजचे वय होईल 24 वर्ष. बघा बी चे आजचे वय किती आले? 24 वर्ष. म्हणजे पर्याय ए हा आपला बरोबर उत्तर आहे. तर आपल्याला हा सूत्र लक्षात ठेवायचा. या सूत्राचा वापर करून अगदी कमी वेळेमध्ये आपण वयवारीवरती आधारित प्रश्न सोडवू शकतो. नंतरचा प्रश्न आहे ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 45 वर्ष आहे. तर ए चे आजचे वय किती? पर्याय 27 वर्ष, पर्याय बी आहे 45 वर्ष, पर्याय सी आहे 14 वर्ष आणि पर्याय डी आहे 18 वर्ष. बघा हा प्रश्न आपण अगोदरचा प्रश्न बघितलं सेम त्याच प्रकारे आहे. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3 आहे आणि त्यांच्या वयांची बेरीज 45 आहे. अगोदरच्या उदाहरणामध्ये किती होतं? 40 होतं. आणि आपल्याला काढायचं का होता? तर बी चे आजचे वय काढायचे होते. परंतु या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे? ए चे आजचे वय काढावायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं? तर अगोदरच्या उदाहरणामध्ये बघा काढलं सेम त्याच प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला ए चे वय काढायचे आहे म्हणून अंशामध्ये ए शी संबंधित आकडा घ्यायचा आहे आणि छेदामध्ये गुणोत्तरांची बेरीज गुणीला वयांची बेरीज किती वर्ष म्हटलं आहे? 45 गुणीला करायचं आहे आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे? तर अगोदरचा उदाहरण बघितले असाल त्याच प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. तर याचं उत्तर काय येईल हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नंतरचा प्रश्न आहे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यांच्या वयामधील फरक 30 वर्ष आहे. तर ए चे आजचे वय किती? पर्याय आहे 27 वर्ष, पर्याय बी आहे 45 वर्ष, पर्याय सी आहे 14 वर्ष आणि पर्याय डी आहे 18 वर्ष. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल?
तर प्रश्न बघा अगोदरच्या प्रश्नासारखंच आहे, फक्त बघा इथं आपल्याला गुणोत्तर का म्हटलं 3:5 आहे व त्यांच्या वयामधील फरक. यामध्ये बघा वयामधील फरक म्हटलाय. तर अगोदरच्या उदाहरणामध्ये काय होतं, बेरीज होती आणि या उदाहरणामध्ये फरक म्हटलाय. तर बघा आपल्याला अगोदरच्या सूत्राचा वापर करतेवेळी जिथं आपण गुणोत्तरांची बेरीज केली होती तिथं आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि बाकी जशास तसं. तर प्रश्नामध्ये आपल्याला काढायचं काय, तर एचे वय काढायचं आहे, एचे आजचे वय काढायचे आहे. तर एचे आजचे वय बरोबर अंशामध्ये ए संबंधित आकडा घ्यायचा आहे. तर ए संबंधित आकडा किती आहे, 3 आहे, म्हणून अंशामध्ये 3 घेतलं. आणि बघा वयामधील फरक म्हटलं आहे, त्यामुळे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आहे. 5 वजा 3 बघा गुणोत्तर किती दिला आहे, 3:5 दिला आहे, म्हणून आपण 5 वजा 3 करू. गुणिला वयामधील फरक किती वर्ष दिला आहे, तर 30 वर्ष, म्हणून गुणिला 30 करू. आता कॅल्क्युलेशन करून घ्या. छेदातला 3 जशास तसे राहील, अंशामध्ये 5 वजा 3 म्हणजे 2 गुणिला 30. आता यांचं जर आपण काटाकिटी केलं तर 2 2 आणि 15 1 15 15 2 30 म्हणजे इथे होईल 15. मग राहिले का तर 3 गुणिला 15 3 गुणिला 15 तर 15 1 15 15 2 30 आणि 15 त्रिक 45 वर्ष. तर एचे आजचे वय किती असणार, 45 वर्ष, म्हणजे पर्याय बी हा आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा या सूत्राचा वापर करून अगदी कमी वेळेमध्ये आपण वय काढू शकतो. फक्त आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं आहे. वयामधील बेरीज म्हटलं तर इथं बेरीज करायची, फरक म्हटलाय वजाबाकी करा, गुणाकार म्हटलं गुणाकार करा, झालं. अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तर काढता येईल. नंतरचे उदाहरण बघा. हे उदाहरण मागील उदाहरणाप्रमाणेच आहे. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे, त्यांच्या वयामधील फरक 25 वर्ष आहे. तर एचे आजचे वय किती. तर हा प्रश्न बघा आपण अगोदरचा जो प्रश्न सोडवला सेम त्याच प्रकारचा प्रश्न आहे. इथे बघा वयाचे गुणोत्तर 2:7 दिला आहे आणि वयामधील फरक 25 वर्ष दिलेला आहे. पर्याय 10, पर्याय बी 30, पर्याय सी 14 आणि पर्याय डी 18 वर्ष दिलेला आहे. तर यापैकी बरोबर उत्तर काय असेल हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. उत्तर कसे करायचे आपल्याला समजलं नसेल तर तुम्ही अगोदरचा उदाहरण बघून घ्या आणि सेम त्याच प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर उत्तर काय येईल हे कमेंट करून सांगा. नंतरचा प्रश्न आहे. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे, त्यांच्या वयाचा गुणाकार 135 वर्ष आहे. तर एचे आजचे वय किती. पर्याय आहे 10 वर्ष, पर्याय बी आहे 15 वर्ष, पर्याय सी आहे 9 वर्ष आणि पर्याय डी आहे 27 वर्ष. या प्रश्नामध्ये बघा आपल्याला ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे, परंतु त्यांच्या वयाचा गुणाकार किती म्हटला 135 वर्ष. आपला पहिला टाईप होता वयाचा बेरीज, दुसरे टाईप होता वयामधील फरक आणि तिसरा टाईप आहे वयाचा गुणाकार. यामध्ये बघा आपल्याला वयाचा गुणाकार म्हटलेला आहे. गुणाकार किती वर्ष आहे 135 वर्ष आहे. तर एचे आजचे वय काढावायचे आहे. बघा आपल्याला वय कोणाचे काढायचे आहे, एचे काढायचे आहे. मग एचे वय आपल्याला काढायचे आहे. एचे वय बरोबर एचे वय काढायचे आहे, त्यामुळे अंशामध्ये ए संबंधित आकडा घ्यायचा आहे. ए संबंधित आकडा गुणोत्तरमध्ये कोणता दिला आहे तर 3, म्हणून आपण 3 घेतलं. आणि अंशामध्ये बघा आता आपल्याला वयाचा गुणाकार म्हटला आहे, म्हणून गुणोत्तरांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. 3 गुणिला 5 गुणोत्तर किती दिला आहे 3:5 दिला, म्हणून आपण इथे 3 गुणिला 5 घेतलं. आणि इथं गुणिला किती वर्ष दिला आहे गुणाकार 135 वर्ष दिला आहे, म्हणून 135 घेतलं. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर बघा अंशामधले 3 जशास तसे राहतील आणि 3 गुणिला 5 किती 3:5 15 आणि गुणिला 135. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर बघा आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर 15 गुणिला 135 तर 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 15 6 90 15 7 105 15 8 120 15 9 135. मग बघा 15 1 15 आणि 15 9 135 म्हणजे 9ने भाग जात आहे, म्हणून इथं आली किती 9. तर गुणाकार करते वेळी बघा आपल्याला एक स्टेप लक्षात ठेवायचा आहे. इथं बघा गुणाकार दिला आहे, त्यामुळे आपल्याला एक स्टेप लक्षात ठेवायचा. बेरीज आणि वजाबाकी असेल तर आपण डायरेक्ट लिहित होतो, परंतु इथं बघा इथं 9 आलेलं आहे, तर आपल्याला 9चे वर्गमूळ घ्यायचे आहे.
मग 9चे वर्गमूळ, तर बघा आपण लक्षात राहण्यासाठी एक स्टेप लिहू शकतो असे, आणि प्रॅक्टिसनंतर मग आपल्याला लक्षात आल्यानंतर आपल्याला ही स्टेप लिहिण्याची आवश्यकता नाही। तर बघा मग 3 गुणिले 9चे वर्गमूळ, मग 9चे वर्गमूळ किती होईल तर 3 गुणिले 3, 9चे वर्गमूळ किती आहे 3, मग 3 गुणिले 3 किती येतील तर 3 1 3 3 आणि 3 3 9, मग याचे आजचे वय किती तर 9 वर्ष। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गुणाकार जर दिलेला असेल, त्याच्या वयाचा जर गुणाकार दिलेला असेल तर येणारा जो हा इथे आकडा असतो त्याचा वर्गमूळ घ्यावायचा आहे, येणारी जी संख्या आहे त्याचा वर्गमूळ घ्यायचा आहे। आणि बेरीज वजाबाकी दिली असेल तर आपल्याला वर्गमूळ घ्यायची नाही, त्या संख्येचा डायरेक्ट गुणाकार करून आपल्याला वर्ष काढायचा आहे। तर बघा आपण इथं 9 आलं तर मग 9 1 9 9 3 9 3 27 ऑप्शनमध्ये दिला, आपण 27 केलं तर आपला उत्तर चुकतो, आपला किती आला 9 वर्ष, म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे। त्यानंतरचं उदाहरण आहे, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे व त्यांच्या वयाचा गुणाकार 216 वर्ष आहे, तर ए चे आजचे वय किती? पर्याय ए आहे 12 वर्ष, पर्याय बी आहे 15 वर्ष, पर्याय सी आहे 19 वर्ष आणि पर्याय डी आहे 17 वर्ष। तर प्रश्न हा आपला तिसऱ्या टाईप प्रकारचा आहे, या अगोदरचं आपण उदाहरण सोडवलं सेम त्याच टाईपचा आहे, फक्त इथं गुणोत्तर किती दिला आहे 2:3 दिला आहे आणि वयाचा गुणाकार किती दिला आहे 216 वर्ष। तर ए चे आजचे वय किती हे काढायचे आपल्याला, बघा ए चे आजचे वय काढायचे आहे, गुणाकार दिला आहे त्यामुळे गुणोत्तरांचा गुणाकार करायचा आहे, गुणिला 216 करायचा आहे आणि जे मग संख्या आहे त्याचा वर्गमूळ घेऊन आपल्याला उत्तर काढावायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर कसं करायचं आपल्याला समजलं नाही तर या अगोदरचा उदाहरण बघून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर काय हे तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।